श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात घराचं सर्वात पवित्र स्थान म्हणजे देवघर. देवघर केवळ मूर्ती ठेवण्याची जागा नसून ती ऊर्जेचे केंद्र असते. पण अनेकदा आपण नकळत देवघरात अशा काही गोष्टी ठेवतो ज्यामुळे घराची शांती भंग होऊ शकते किंवा वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शास्त्रानुसार आणि वास्तूनुसार आपल्या देवाऱ्यात कोणत्या गोष्टी अजिबात असू नयेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण छोटीशी चूकही तुमच्या प्रगतीत बाधा आणू शकते. देवघरात काय असू नये हे सविस्तर आपण पाहूया. तसेच सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे देवघरात कोणती मूर्ती तुटलेली किंवा तडा गेलेली नसावी. शास्त्रानुसार खंडित मूर्तीची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर एखादी मूर्ती किंवा फोटो खराब झाला असेल तर वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. तसेच एकाच देवाच्या 2 पेक्षा जास्त मूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवू नये. अनेकांना सवय असते की वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राहून आणलेल्या एकाच देवाच्या अनेक मूर्ती ते देवघरात ठेवतात. पण वास्तूनुसार एकाच देवाच्या 2 पेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो शेजारी शेजारी असू नयेत. यामुळे घरामध्ये गृहकलह वाढण्याची शक्यता असते. तसेच पूर्वजांचे फोटो हा सर्वात मोठा वास्तुदोष मानला जातो. देवघर हे देवांच्या वास्तव्यासाठी आहे. आपले पूर्वज आपल्यासाठी आदरणीय आहेत, पण त्यांचे स्थान देवांच्या बरोबरीने देवघरात नसावे. पूर्वजांचे फोटो दक्षिण भिंतीवर लावावेत, पण ते मुख्य देवाऱ्यात किंवा देवांच्या मूर्तीसोबत कधीही ठेवू नयेत. तसेच देवघरात उग्र किंवा रागीट रूपातील देवांच्या मूर्ती ठेवू नयेत. देवघरात नेहमी देवांची प्रसन्न आणि आशीर्वाद देणारी रूपे असावीत. महाकाली, तांडव करणारे शिव किंवा नरसिंह अवतार अशा उग्र रूपातील मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे टाळावे. यामुळे घरातील सदस्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. तसेच चामड्याच्या वस्तू किंवा कचरा देवघराच्या आसपास किंवा खाली चामड्याचे बेल्ट, पाकिट किंवा पर्स ठेवू नका. तसेच देवघराच्या वरच्या भागात विनाकारण सामान स्टोरेज साठवून ठेवू नका. देवघर नेहमी मोकळे आणि स्वच्छ असावे. तसेच सुकलेली फुले आणि हार, देवाला वाहिलेली फुले सुकली की ती लगेच काढून टाकावीत. सुकलेली फुले नकारात्मकता पसरवतात. शिळी फुले किंवा वाळलेले हार देवघरात ठेवल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही असे मानले जाते. पूर्वजांकडून मिळालेली जुनी नाणी किंवा वस्तू म्हणजेच काही लोक जुनी नाणी किंवा अंगठ्या देवाजवळ ठेवतात. धार्मिक दृष्टिकोनातून योग्य नाही. देवाच्या ठिकाणी फक्त देवाशी संबंधित पवित्र वस्तूच असाव्यात. तसेच तीक्ष्ण वस्तू म्हणजे कात्री, चाकू देवघरात कात्री, चाकू किंवा सुई यांसारख्या धारदार वस्तू कधीही ठेवू नका. यामुळे घरातील सकारात्मकता ऊर्जेचा नाश होतो आणि भांडणे वाढतात. देवघर कसे असावे? देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे. रोज सकाळी देवघर ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यावे. देवघरात अखंड दिवा नसेल तर किमान सकाळ संध्याकाळ दिवा किंवा धूप नक्की लावावा. देवघरात एक शंख आणि एक छोटी घंटा असणे शुभ मानले जाते, ज्यामुळे ध्वनिलहरींद्वारे नकारात्मकता नष्ट होते. एकापेक्षा जास्त शंख म्हणजेच देवघरात शंख असणे शुभ मानले जाते, परंतु लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. पण वास्तूनुसार देवघरात 2 शंख कधीही एकत्र ठेवू नयेत. जर 2 शंख असतील तर त्यांची ऊर्जा एकमेकांशी टक्कर. देवघरात फक्त एकच पूजेचा शंख असावा आणि तो नेहमी तांदळावर किंवा चांदीच्या तांब्याच्या स्टँडवर ठेवावा. तसेच देवघरात फाटलेली धार्मिक पुस्तके, जुन्या पोथ्या किंवा आरतीची पुस्तके ठेवू नयेत. जर ही पुस्तके फाटलेली असतील किंवा त्यांची पाने गळत असतील तर ती तेथे ठेवू नका. अशी पुस्तके नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. ती एकतर दुरुस्त करून बांधून घ्यावीत किंवा सन्मानपूर्वक विसर्जित करावीत. तसेच काचेच्या फुटलेल्या फ्रेम्स. अनेकांच्या देवघरात देवांचे फोटो असतात, त्यांची काच थोडी तडा गेलेली असते. आपण बघू नंतर म्हणून ते टाळून देतो, पण फुटलेली काच राहू आणि शनीच्या दोषांना नियंत्रित करते. अशा फोटोंची काच त्वरित बदला किंवा फोटो विसर्जित करा. तसेच माचीस आणि लायटर. दिवा लावण्यासाठी आपण माचीस देवघरात ठेवतो, पण शास्त्रानुसार अग्नी प्रज्वलित करण्याचे साधन म्हणजेच माचीस असो किंवा लायटर थेट देवांच्या समोर किंवा मूर्तीच्या शेजारी उघड्यावर ठेवू नये. ते एखाद्या कपाटात किंवा कापडाखाली झाकून ठेवावे. देवघरात कचरा किंवा जळलेल्या काड्यांचा ढीग कधीही नसावा. तसेच प्लॅस्टिकच्या वस्तू. आजकाल पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी प्लॅस्टिकच्या डब्यांचा वापर वाढला आहे, पण प्लॅस्टिक हे अशुद्ध मानले जाते. शक्य असल्यास तांबे, पितळ, चांदी किंवा स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा. प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर तर अजिबात करू नये, कारण त्यात प्राण म्हणजेच ऊर्जा नसते. तसेच दक्षिणाभिमुख मूर्ती. देवाचे तोंड कधीही दक्षिण दिशेला असू नये. घरातील मूर्तीचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, जेणेकरून पूजा करणाऱ्याचे तोंड दक्षिण सोडून इतर दिशेला असेल. दक्षिणेला यमाची दिशा मानले जाते, त्यामुळे तिचे देवाचे तोंड असणे अशुभ मानले जाते. उदबत्ती चिराग. काही लोक उदबत्ती लावल्यानंतर त्या चिराग तशीच साचू देतात.
ही राख दररोज स्वच्छ केली पाहिजे. साचलेली राख आळस आणि अडथळ्यांचे प्रतीक मानले जाते. तसेच कडू किंवा तिखट वस्तू या देवघराच्या आसपास किंवा देवघराच्या कप्प्यात स्वयंपाकाची तिखट किंवा लोणची ठेवू नका. देवघर हे सात्विक असावे, तेथे तामसी पदार्थांचा स्पर्शही नसावा. तसेच देवघरातील मूर्तीचा आकार अंगठ्यापेक्षा मोठा, सुमारे 3 ते 4 इंचापेक्षा जास्त नसावा, हे शास्त्र सांगते. मोठ्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि त्यांचे नियम मंदिरासारखे कडक असतात, जे सामान्य गृहस्थाला पाळणे कठीण जाते. त्यामुळे लहान आणि सुबक मूर्ती श्रेष्ठ आहेत. तसेच देवघराच्या अगदी समोर चपला काढू नका. तसेच देवघराच्या दाराला पायपुसण्या जुनी किंवा घाणेरडी पायपुसणी ठेवू नका. त्याऐवजी एखादे स्वच्छ आसन किंवा सतरंजी वापरावे. मित्रांनो, देवघर ही केवळ एक खोली नाही, तर तुमच्या घराची बॅटरी आहे. जशी बॅटरी चार्ज असेल तसे उपकरण चालतं. तसेच देवघर शुद्ध असेल तरच घरात सुख येईल. तसेच अनेकदा जुन्या घरांमध्ये किंवा सजावटीत चामड्याचे आसन किंवा पट्टे वापरले जातात. देवघरात बसण्यासाठी कधी चामड्याचा वापर करू नका. पूजेसाठी लोकरीचे म्हणजेच ऊन, सुती किंवा कुश, दर्भ यांचे आसन सर्वोत्तम मानले जाते. चामडे हे मृत प्राण्यांच्या त्वचेपासून बनवलेले असल्याने ते अत्यंत अपवित्र मानले जाते. तसेच देवघरात देवाला नैवेद्य दाखवताना प्लास्टिक किंवा काचेच्या भांड्यांचा वापर टाळावा. शक्य असल्यास चांदी, तांबे, पितळ किंवा सोन्याच्या धातूंचा वापर करावा. शास्त्रानुसार पितळेचे भांडे सात्विक लहरी आकर्षित करते, तर प्लॅस्टिक नकारात्मकता वाढवते. तसेच घरात गणपतीची एकच मूर्ती असावी. 2 किंवा 3 गणपती असल्यास त्यांच्या रिद्धिसिद्धीच्या ऊर्जेमध्ये संतुलन राहत नाही, असे मानले जाते. यामुळे कामात अडथळे येऊ शकतात. जर तुमच्याकडे अधिक मूर्ती असतील तर त्या घराच्या इतर भागात शोभेच्या वस्तू म्हणून ठेवा, पण मुख्य देवघरात एकच मूर्ती पूजली जावी. घरातील मयत व्यक्तींचे सामान. काही लोक प्रेमापोटी आपल्या मयत नातेवाईकांच्या चष्मा, घड्याळ किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तू देवघरात ठेवतात. भावनिकदृष्ट्या हे जरी बरोबर वाटले तरी वास्तूनुसार मृत व्यक्तींची ऊर्जा क्षेत्र आणि देवांचे ऊर्जा क्षेत्र पूर्णपणे वेगळे असते. या वस्तू देवघरात ठेवल्याने पितृदोष निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच जुन्या वाळलेल्या तुळशीच्या फांद्या. तुळस अत्यंत पवित्र आहे, पण देवघरात जर तुम्ही वाळलेली तुळशीची पाने किंवा फांद्या साठवून ठेवल्या असतील तर त्या काढून टाका. वाळलेली तुळस घरामध्ये गरिबी किंवा आर्थिक चणचण आणू शकते. नेहमी ताजी तुळस किंवा मंजिरी देवाला अर्पण करावी. तसेच उग्रवासाची अगरबत्ती. देवघरात अत्यंत उग्र किंवा डोके दुखेल अशा वासाच्या अगरबत्त्या लावू नयेत. त्याऐवजी चंदन, केवडा किंवा गुलाबाचा मंद सुगंध देणाऱ्या काड्या वापराव्यात. उग्रवास मनाची एकाग्रता भंग करतो आणि घरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण करतो. तसेच देवघरात मूर्तीच्या खाली किंवा पाठीमागच्या साईडला म्हणजेच बॅकग्राऊंडला काळे कापड कधी वापरू नका. काळा रंग हा शनीचा आणि विरक्तीचा रंग मानला जातो. गृहाश्रमात असलेल्या लोकांसाठी देवघरात लाल, पिवळा किंवा पांढरा रंग अत्यंत शुभ आणि ऊर्जादायी मानला जातो. तसेच देवघराच्या भिंतीवर किंवा आसपास बंद पडलेले घड्याळ कधीही नसावे. बंद घड्याळ हे प्रगती थांबल्याचे प्रतीक आहे. देवघर हे चैतन्य देणारे, इथे काळ वेळ थांबलेला नसावा. तसेच उघडी तिजोरी किंवा पैसे म्हणजेच देवघरात लक्ष्मीचा फोटो असतो म्हणून लोक तिथे उघडे पैसे किंवा सुटे नाणे पसरवून ठेवतात. पैसे नेहमी व्यवस्थित डबीत किंवा पाकिटात असावेत. उघड्यावर ठेवलेले पैसे हे अस्थिर लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात. तर मित्रांनो, आपण पाहिलं की आपल्या घराच्या सर्वात पवित्र कोपऱ्यात म्हणजेच देवघरात कोणत्या गोष्टी असणं वास्तुदोष निर्माण करू शकतं. शास्त्राने वास्तू या केवळ अंधश्रद्धा नसून त्या आपल्या सभोवतालची ऊर्जा संतुलित करण्याचे मार्ग आहेत. आपल्या देवघरातून सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरते. तर तिथेच अडथळे किंवा नकारात्मक वस्तू असतील तर त्याचा परिणाम आपल्या प्रगतीवर, आरोग्यावर आणि घरातील शांततेवर होतो. म्हणून आजच वेळ काढून आपलं देवघर तपासा. जर यातली एखादीही गोष्ट तिथे असेल तर ती सन्मानपूर्वक तेथून हटवा. ठेवा. देवाला महागड्या वस्तू नको असतात, तर त्याला हवे असते ते आपली शुद्ध भक्ती आणि स्वच्छता. देवघर जितकं सात्विक आणि प्रसन्न असेल तितकीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदेल. तुमच्या देवघरात यातली कोणती गोष्ट चुकून राहिली होती का, किंवा तुम्हाला देवघराबद्दल अजून काही प्रश्न आहेत का, कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्राच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रसन्न रहा आणि आनंदी रहा. श्री स्वामी समर्थ.